नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला एक छोटासा टॉपिक बघायचा आहे. छोटासा टॉपिक त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? संघ व त्याचे क्षेत्र. भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा हा टॉपिक आहे. ओके. आणि त्यामध्ये आपल्याला संघ व त्याचे क्षेत्र याविषयी माहिती बघायची आहे. म्हणजे भारतामध्ये किती राज्य आहे, किती केंद्रशासित प्रदेश आहे, त्यांची निर्मिती कशी होते, ते त्यांच्या संबंधित कलम कोणते आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. तर हे जे काही संघ व त्याचे क्षेत्र आहे याच्या तरतुदी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये आढळतात. भाग 1 मध्ये आढळतात. भाग 1 मध्ये सुद्धा कलम कोणते रे? तर कलम 1 ते 4. ओके. तर 1 ते 4 हे कलम आहेत. मग या प्रत्येक कलमामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. ओके. तर भारतीय राज्यव्यवस्था मधला जो काही टॉपिक आहे संघ व त्याचे क्षेत्र, तो आहे भाग 1 मध्ये भारतीय राज्यव्यवस्थेच्या राज्यघटनेच्या, आणि तरतुदी आहे कलम 1 ते कलम 4 पर्यंतच्या. ओके. तर मग आता जी काही कलम 1 तरतूद आहे, जी काही कलम 1 आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे. इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे, असं कशामध्ये म्हटलेलं आहे? कलम 1 मध्ये. मग आता भारताला दोन नावं यांनी या ठिकाणी दिलेली आहे, इंडिया आणि दुसरं भारत. या दोन्ही नावाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये आढळतो. त्यानंतर परत एक उल्लेख आढळतो राज्यांचा संघ. ओके. मग संघराज्य हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये आढळतो का? नाही. जे काही फेडरेशन नावाचा उल्लेख आहे हा भारतीय राज्यघटनेत आढळत नाही. मग आता तुम्हाला मी एक यामधली जो फरक आहे, जसं की संघराज्य आणि दुसरं काय आहे? राज्यांचा संघ, यांच्याविषयी माहिती सांगतो. तर भारत हा कसा आहे? राज्यांचा संघ आहे. आणि अमेरिका काय आहे? संघराज्य आहे. ओके. तर मग आता तुम्हाला परत एक गोष्ट समजावून सांगतो की संघराज्यामध्ये काय झालेलं आहे की जेवढे काही राज्य आहे हे यांचा विनाश होत नाही. जेवढे काही अमेरिकेमध्ये जेवढे काही राज्य आहे यांचा विनाश होत नाही, आणि ते एक करार करून त्यांचा एक देश तयार झालेला आहे. ओके. राज्य विनाशी आहेत का? नाही. राज्यामध्ये बदल होऊ शकतो का तिथल्या? नाही. त्यांचा एक करार झाला आणि ते करार होऊन तिथं तो एक देश तयार झाला, म्हणजेच त्याला काय म्हटलं त्यांनी? संघराज्य. भारत हा राज्यांचा संघ आहे. याचा अर्थ काय आहे की भारतातले जे काही राज्य आहे हे कोणताही करार करून एकत्र आलेले नाही. कोणताही करार करून एकत्र आलेले नाही. ते त्यांचे म्हणजे ते केव्हाही ते त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, केव्हाही दोन राज्यांचं मिळून एक राज्य होऊ शकतो, किंवा एका राज्याचे अजून दोन तुकडे होऊ शकते. ओके. आणि भारतामध्ये देश कॉन्स्टंट आहे. ओके. राज्यामध्ये बदल होऊ शकतो. अमेरिकेमध्ये काय? राज्य हे कराराने एकत्र आलेले आहे. भारतामधले राज्य कराराने एकत्र आलेले नाही. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. ओके. भारत हा पूर्णतः कसा आहे? एकात्म व अखंड देश आहे. चला, तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजलेली आहे. आता कलम 1 मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो नवीन स्लाइड वरती. कलम 1 मध्ये तुम्हाला काही तरतुदी आढळतात. पहिली तरतूद आहे राज्यांची क्षेत्रे. राज्यांची क्षेत्रे. आणि दुसरी तरतूद आहे संघराज्य प्रदेश. म्हणजे ज्या काही लिस्ट भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत त्या संदर्भात. आणि तिसरी तरतूद आहे भारत सरकार कालौघात मिळवतील ती क्षेत्रे. ओके. तर हे 3 पद्धतीचे क्षेत्र आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जे काही कलम 1 आहे भारतीय राज्यघटनेचे त्यामध्ये या 3 पद्धतीचं कॅटेगरी म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. ओके. आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की आता या ठिकाणी राज्यांचा संघ
राज्यांचा संघ याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? राज्यांचा संघ याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर फक्त राज्यांचा समावेश होतो, राज्यांचा समावेश. ओके. याच्यामध्ये संघ राज्य प्रदेशांचा समावेश होतो का? संघ राज्य प्रदेश जसं की केंद्रशासित प्रदेश आहे याचा समावेश होतो का? नाही. परत याच्यामध्ये परत आता आपल्याला दुसरा पॉइंट बघायचा आहे की भारतीय क्षेत्र, हे जे तिन्ही आहे हे तिन्ही कशात येतील मग? भारतीय क्षेत्र. ओके. जर फक्त तुम्हाला राज्यांचा संघ विचारला तर त्या राज्यांच्या संघामध्ये फक्त राज्यांचा समावेश होतो, ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके. त्यानंतर आता परत सार्वभौम देश म्हणजे काय की भारत हे कसं आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यानं मान्य केलेल्या पद्धतीनुसार भारत हा परकीय क्षेत्र मिळवू शकतो किंवा सोडून पण देऊ शकतो. ओके. कारण भारत काय आहे, एक सार्वभौम देश आहे. ओके. आशा करतो हे पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. आता आपल्याला बघायचं आहे कलम 2. आता आपल्याला काय बघायचं आहे, कलम 2 मध्ये काय आहे. तर कलम 2 नुसार नवीन राज्यांना समाविष्ट करणे, नवी राज्य स्थापन करणे, या दोन गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. कलम 2 मध्ये भारत काय करू शकतो, नवीन राज्य भारतामध्ये समाविष्ट करू शकतो. ऑलरेडी एखादं राज्य भारतीय संघराज्याचा भाग नाही परंतु अस्तित्वात आहे तर ते भारतामध्ये समाविष्ट करू शकतो. दुसरी गोष्ट, दुसरा एक तरतूद आहे की नवीन राज्यांची स्थापना करू शकतो. एखादा भूखंड पडलेला आहे जो भारतीय, तर आपण पाहत आहोत कलम 2. कलम 2 मध्ये काय सांगितलं आपण तुम्हाला की जे काही भारताचा भाग नाहीत असे काही राज्य ते भारतात समाविष्ट करणं, किंवा भारताचा भाग नसलेला एखादा भूखंड असेल तर तिथे नवीन राज्याची स्थापना करणं आणि ते भारतामध्ये घेणं, म्हणजे ते एक भारताचा भाग बनवणं. तर हे सगळ्या तरतुदी कशामध्ये आहे, कलम 2 मध्ये. मग कलम 2 मध्ये आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो की भारताचा भाग नसलेले राज्य एक तर त्याची स्थापना करा किंवा मग ते समाविष्ट करा, अशा पद्धतीचं. आता कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहू आपण. जसं की आपण कलम 2 मध्ये पाहिलं की भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी हे कलम 2 आहे. आता कलम 3 संदर्भात आपण काही बघू. तर कलम 3 कशाशी संदर्भात आहे की ऑलरेडी भारताचा भाग आहे, ऑलरेडी भारताचा भाग असलेले क्षेत्र, असलेले क्षेत्र याच्याशी संबंधित काही गोष्टी आहेत. जसं की समजा 2 राज्य आहे, 2 राज्यांचा काही 2 छोटे छोटे तुकडे मिळून एक तिसरं राज्य बनवायचं आहे. ओके. किंवा एखाद्या राज्याच्या सीमेत बदल करायचा आहे, किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे, किंवा एखाद्या राज्याचे 2 म्हणजे केंद्रशासित प्रदेश बनवायचे आहेत, किंवा म्हणजे भारतात ऑलरेडी ते राज्य आहे किंवा संघ राज्य प्रदेश आहे तर त्यांच्या संबंधित जर काही फेरबदल करायचे आहे तर तिथं कोणतं कलम लागू होतं, कलम 3. ओके. कलम 3 मध्ये ते संसदेचे अधिकारी जे ऑलरेडी भारताचा भाग आहेत असे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश त्यांच्यासोबत तुम्हाला काही छेडछाड करायची आहे तर त्या ठिकाणी कलम 3. ओके. आणि कलम 2 मध्ये कोणतं की जे भारताचा भाग नव्हतेच, जसं की सिक्कीम भारताचा भाग नव्हतंच ते भारतात समाविष्ट करून घेतलं. ओके. तर अशा पद्धतीचं काही करायचं असेल तर ते काय आहे, कलम 2. मग कलम 3 मध्ये कोणकोणत्या बाबी येतात की कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवायचं आहे किंवा क्षेत्र कमी करायचं आहे, सीमेत बदल करायचा आहे किंवा नाव बदलायचं आहे. ओके. किंवा अस्तित्वात असलेल्या राज्यांपासून नवीन राज्य तयार करायचं आहे, ऑलरेडी भारताचं राज्य आहे त्याच्यापासून पुन्हा एक नवीन राज्य तयार करायचं आहे. तर ह्याच जर काही घडामोडी करायच्या असतील तर त्या संदर्भात तरतुदी कुठं आहे, कलम 3 मध्ये आहे. ओके. तर आता हे जे काही कलम 3 आहे, हे जे काही कलम 3 आहे या कलम 3 मध्ये 2 अटी आहेत. तर त्यातली पहिली अट आहे, जर कलम 3 नुसार एखाद्या राज्याच्या नावामध्ये बदल करायचा आहे किंवा क्षेत्र कमी करायचं आहे किंवा क्षेत्र वाढवायचं आहे किंवा अस्तित्वात असलेल्या राज्यापासून नवीन राज्य तयार करायचं आहे तर असं विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडलं गेलं पाहिजे. या ठिकाणी मी लिहितो, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडलं गेलं पाहिजे, ही पहिली अट. दुसरी अट काय आहे की राष्ट्रपती शिफारस करण्याच्या अगोदर, राष्ट्रपती शिफारस करण्याच्या अगोदर संबंधित राज्य विधिमंडळांना ते विधेयक पाठवेल.
संबंधित राज्य विधिमंडळांना ते विधेयक पाठवेल. ओके, मग आता हे जर ते संबंधित राज्य विधिमंडळांना विधेयक पाठवेल, तर मग आता या संदर्भात थोडी आपण डिटेलमध्ये चर्चा करू. ओके, आता आपण काय बघितलं, कलम 3 नुसार जर बदल करायचा असेल तर असं विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनं मांडलं जातं. ओके, आणि राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवतो. मग संबंधित राज्य विधिमंडळानं जर काही तरतुदी सुचवल्या, काही दुरुस्ती सुचवली, तर त्या तरतुदी राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर बंधनकारक नाही. त्यात राज्य विधिमंडळानं काहीही सुचवलं तर ते संसदेवर किंवा राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? नाही. ओके, त्यानंतर किंवा एखादं विधेयक प्रोसेसमध्ये आहे संसदेमध्ये, सुरुवातीला ते राष्ट्रपतीनं त्या राज्य विधिमंडळाकडे पाठवलं, त्यांनी दुरुस्ती सुचवली, याने ती स्वीकारली किंवा नाही स्वीकारली, आणि विधेयक मंजूर करत असताना संसदेनंच परत त्यामध्ये काहीतरी दुरुस्ती केली, तर मग दुरुस्ती केल्यानंतर ते दुरुस्ती झालेलं विधेयक परत राज्य विधिमंडळाकडे पाठवायचं का? नाही. सुरुवातीलाच एकदा पाठवायचं, परत पाठवायची आवश्यकता नाही. जर एखाद्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात जर काही फेरबदल करायचे असेल तर मग ते राज्य विधिमंडळाकडे पाठवायचं का? बिलकुल नाही. फक्त एखाद्या राज्यासंदर्भातच काही फेरबदल करायचे असेल तर ते पाठवतात, परंतु त्या राज्यांची मते संसदेवर बंधनकारक आहेत का? नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. थोडक्यात एका ओळीत सांगायचं जर झालं तर राज्यांच्या सहमतीशिवाय नवीन राज्य स्थापन करण्याचा संसदेला अधिकार आहे. वाक्य परत एकदा लक्षात घ्या. राज्यांच्या सहमतीशिवाय नवीन राज्य स्थापन करण्याचा, सध्याची क्षेत्रे, सीमा, नावे बदलण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिलेला आहे. भारत हा विनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. तर ही ओळ एकदा समजावून घेऊ आपण. भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. ओके, मग विनाशी राज्यांचा म्हणजे काय की भारतातले राज्य केव्हाही नाश पावू शकतात, कारण 2 राज्यांचे मिळून 3 राज्य बनू शकतात, काही राज्यांचे तुकडे संसद करू शकते. ओके, असं काही होऊ शकतं. म्हणून भारतातले राज्य कसे आहे? विनाशी स्वरूपाचे आहे. म्हणून भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. अमेरिकेच्या बाबतीत काय म्हणता येईल मग? अमेरिका हा अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. ओके, चला तर परत आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जे काही कलम 2 आणि कलम 3 नुसार जे काही फेरबदल संसद करणार होती, तर हे घटना दुरुस्ती समजले जाणार नाही. घटना दुरुस्ती कोणत्या कलमनुसार? 368 नुसार घटना दुरुस्ती समजले जाणार नाही. ओके, तर ही एक बाब लक्षात ठेवायची आहे. तर हे जे घटना दुरुस्ती समजले जाणार नाही हे कशामध्ये म्हटलेलं आहे? तर हे म्हटलेलं आहे त्यांनी कलम 4 मध्ये. हे कशामध्ये म्हटलेलं आहे? कलम 4 मध्ये. ओके, तर आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला आहे. मग आता घटना दुरुस्ती समजले जाणार नाही तर मग हे जे कायदे आहे हे कोणत्या बहुमताने पारित केले जातात? तर सर्वसाधारण बहुमताने हे कायदे पारित केले जातात. परंतु भारताचा जर एखादा काही भूभाग आहे, हा जर समजा दुसऱ्या देशाला द्यायचा आहे, तर त्या ठिकाणी म्हटलं घटना दुरुस्ती केली जाते, आणि ती घटना दुरुस्ती कलम 368 नुसार घटना दुरुस्ती म्हणून समजली जाते. आता असा जे निकाल आहे तो 1960च्या बेरुबारी युनियन हे जे क्षेत्र आहे पाकिस्तानला देण्यात आलं होतं, तर त्या खटल्यामध्ये असा निर्णय दिलेला आहे. मग भारताचं एखादं क्षेत्र दुसऱ्या क्षेत्राला द्यायचं आहे तर त्यावेळेस घटना दुरुस्तीनेच देता येते. ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर परत भारत आणि इतर देशासोबत जर काही विवाद असतील सीमेबाबत, तर ते सीमेबाबतचे विवाद हे याच्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक नाही. तर ही बाब सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, तर ह्या झाल्या सर्व काही तरतुदी. आता नवीन राज्य स्थापन करण्यात आले होते, तर त्या संदर्भात आता भारत 1947ला स्थापन झाला. भारत 1947ला स्वातंत्र्य झाला. तर त्यामध्ये भारताची जी काही भौगोलिक सीमा होती त्यामध्ये एकूण 552 संस्थाने होती.
किती होते? 552 संस्थाने. तर या 552 पैकी 549 भारतात विलीन झाली होती. भारतात विलीन झाली होती. ओके. तर मग कोणत्या संस्थानांनी विलीन होण्यास नकार दिला होता? तर पहिलं हैदराबाद. ओके. दुसरं जुनागड आणि तिसरं जम्मू काश्मीर. ओके. तर यापैकी जे काही हैदराबाद आहे, यापैकी हैदराबाद जे आहे तर हे पॉलिसी कारवाईनं भारतात विलीन झालं. कोणत्या? पॉलिसी कारवाईनं. ओके. आणि जुनागड जे आहे हे सार्वमत घेतलं तिथल्या जनतेचं, ते सार्वमतानुसार भारतात विलीन झालं. आणि जम्मू काश्मीर हे जे आहे हे करारानुसार भारतामध्ये विलीन झालं. तर ही एवढी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर आशा करतो तुमचा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे. ओके. तर कलम 3 नुसार जे काही बदल करायचे होते त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे. राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवतात, परंतु त्याची मते राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. हे आपण बघितलं. भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. त्यानंतर राज्याच्या क्षेत्रीय अखंडतेची हमी घटनेनं दिलेली नाही. एखादं राज्य आहे त्याचं क्षेत्रीय अखंडता कायम राहील अशी हमी घटनेनं दिली का? बिलकुल नाही. ओके. त्यानंतर भारताचे क्षेत्र दुसऱ्या देशाला द्यायचे असेल तर कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करावी लागते. बाकी कलम 2 आणि कलम 3 नुसार ज्या काही घडामोडी करायच्या आहेत त्याच्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहेत का? नाही. घटनादुरुस्ती समजली जाते का? नाही. त्यानंतर आता आपण बघू की जे काही भारत स्वातंत्र्य झाला होता त्यानंतर मग काही भारताचे जे काही राज्य स्थापन करायचे होते, सुरुवातीला आपण बघितले एकदम सुरुवातीला काय होतं, भारतामध्ये किती राज्य होते? तर भारतामध्ये सुरुवातीला एकदम ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर मग एकदम भाषावर प्रांत रचना हा मुद्दा उपस्थित झाला. तर त्यासाठी काय झालं की दार आयोगाची स्थापना झाली. दार आयोग. आता हा जो दार आयोग आहे याची स्थापना कधी झाली? जून 1948 ला. जून 1948 ला या दार आयोगाची स्थापना झाली आणि यानं अहवाल दिला डिसेंबर 1948 ला. आणि यांनी काय सांगितलं की भाषावर प्रांत रचना आम्हाला अमान्य आहे. ओके. एस के दार. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की भाषावर प्रांत रचनेनुसार राज्यांची विभागणी करू नका, प्रशासकीय सोयीनुसारच ते राज्यांची प्रांतांची पुनर्रचना करा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर परत JVP समितीची स्थापना झाली. याला कोणताही अध्यक्ष नव्हता. समितीची स्थापना झाली होती डिसेंबर 1948 ला आणि यांनी सुद्धा भाषावर प्रांत रचना कशी केली? अमान्य केली. ओके. तर ही सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आपण काय बघितलं? दार आयोग. त्यानंतर काय बघितलं? JVP समिती. दोघांनी काय केली? भाषावर प्रांत रचना अमान्य केली. त्यानंतर परत मग ते तामिळनाडू म्हणजे जे काही मद्रास प्रांत होता तिथे काही आंदोलनं झाले, उपोषण झाले. त्या उपोषणाचा परिणाम म्हणून भाषेवर आधारित पहिल्या राज्याची स्थापना करण्यात आली, आंध्र प्रदेश. ओके. ऑक्टोबर 1953 ला याची स्थापना नवीन राज्य निर्माण करण्यात आलं. यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. ओके. मग आता हे आंध्र प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर आंध्र राज्य बरं का, आंध्र प्रदेश नाही. ते सगळ्या काही पुनर्रचना झाल्यानंतर मग त्याला आंध्र प्रदेश म्हणण्यात आलं. सुरुवातीला आंध्र राज्य म्हटलं जायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फाजल अली आयोग. ओके. आता हा जो काही फाजल अली आयोग आहे डिसेंबर 1953 ला या फाजल अली आयोगाची स्थापना झाली. तर हा 3 सदस्यीय आयोग होता. तर यापैकी फाजल अली हे अध्यक्ष होते, KM पन्नीकर आणि YN कुंझरुम हे त्याचे सदस्य होते. यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यांनी काय केलं? भाषावर प्रांत रचनेला मान्यता दिली. अगोदर ज्या काही आपण 2-3 समित्या बघितल्या जसे की JVP समिती, SK दार समिती यांनी भाषावर प्रांत रचनेला मान्यता दिली का? नाही. परंतु फाजल अली आयोगानं भाषावर प्रांत रचनेला मान्यता दिली. परंतु यांचं म्हणणं होतं की एक राज्य म्हणजे एक भाषा एक राज्य हा सिद्धांत यांनी अमान्य केला. ओके. तर यावर आधारित आपण आतापर्यंत बरीचशी माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. ओके. तर या व्यतिरिक्त याच्या बाहेर प्रश्न तर जायला पाहिजेतच नाही. ओके. तर चला आता आपण काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत नॉलेज म्हणून किंवा परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो.
तर सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे की सिक्कीम राज्याबद्दल. आता बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता, परंतु सिक्कीम बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. 1947 ला म्हणजे 1947 पर्यंत सिक्कीम हे चोग्याल राजवटीखाली होतं. चोग्याल राजवटीखाली. ओके. ओके. 1947 पर्यंत सिक्कीम हे राज्य चोग्याल राजवटीखाली होतं आणि भारतानं त्याला संरक्षित क्षेत्र म्हणून बनवलं होतं. ओके. त्यानंतर काय केलं भारतानं 35वी घटनादुरुस्ती केली. 35वी घटनादुरुस्ती केली भारतानं. मग 35वी घटनादुरुस्तीनुसार ते भारताचं काय झालं, सहयोगी राज्य म्हणून झालं. सहयोगी राज्य. हे कधी झालं रे? हे झालं 1974 ला. 1974 ला. आपण गोष्ट कशाची करत आहोत सध्या? सिक्कीमची. ओके. आता त्यानंतर परत 36वी घटनादुरुस्ती झाली. 36व्या घटनादुरुस्तीनंतर त्याला काय केलं? पूर्ण राज्याचा दर्जा दिला. पूर्ण राज्याचा दर्जा दिला 1900 कधी रे? 75 ला. ओके. तर ही 35वी घटनादुरुस्ती, ही 36वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची आहे. आणि सिक्कीम हे कितवं राज्य आहे भारताचं? 22वं. यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर हे होतं सिक्कीम राज्याबाबत. त्यानंतर परत राज्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा. तर बरेचसे राज्यांचे क्रम तुम्हाला माहीत असतात. ओके. परंतु कन्फ्यूज होणारे 2 पॉईंट या ठिकाणी आहेत, तर यांच्याबद्दल माहिती नसते. तर हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक म्हणजे मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा. मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड, कारण हे दोन्ही, हे जे राज्य आहे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड, हे 2000 साली यांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. मग क्रम लक्षात ठेवायचा, अगोदर छत्तीसगड, नंतर उत्तराखंड, नंतर आणि झारखंड. ओके. तर असा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परत काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे की सध्याच्या स्थितीमध्ये भारतामध्ये एकूण किती राज्य आहे? 28 राज्य आहे. त्यानंतर सध्याच्या स्थितीमध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे. ओके. 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. आणि त्यानंतर परत एक गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला की दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे आता एकच, सर्व मिळून एकच संघ राज्य प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. तर आशा करतो हा जो पॉईंट आहे किंवा हे जे छोटंसं लेक्चर आहे तुम्हाला समजलं असेल. तुमच्याकडे अजून काही सोर्सेस असतील तर हा पॉईंट अतिशय व्यवस्थितपणे कव्हर करा. सायंकाळी 8 वाजता आपण 20 प्रश्नांची टेस्ट यावरती घेऊ. मॅक्झिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. ओके. प्रश्न फक्त या लेक्चरमधूनच असतील असं नाही, जवळपास 15 प्रश्न या लेक्चरमधून असतीलच, परंतु 5 एक प्रश्न आउटसाईड सुद्धा असतील, परंतु याच टॉपिकवर असतील. तर तुमच्याकडे काही जर असेल मटेरियल तर त्यामधून हा टॉपिक रीड करून घ्या. तेव्हा भेटू परत उद्या नवीन टॉपिकसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.